बाबर यांच्या विजयाची व नगरपालिकेत सत्ता परिवर्तनाची अशोक गायकवाड यांच्याकडून ग्वाही। काल कृष्णलीला मंगल कार्यालय येथे गायकवाड गटाच्या वतीने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ मेळावा घेण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये सुमित भैया गायकवाड व धर्मेश पाटील यांनी विरोधकांना धुतले। यावेळी मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी विटा नगरपालिकेला सत्ता परिवर्तन घडविण्याचे ठरले आहे असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली व सुहास बाबर यांना पाठिंबा कशासाठी दिला याचाही खुलासा केला। पहा अशोक भाऊ गायकवाड काय म्हणत आहेत। आपण सगळेजण जुने कार्यकर्ते जमला याबद्दल मला सगळे जुने विकास आघाडीचे होते ते सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आले, विनोद या ठिकाणी सगळ्यांच्या बऱ्याच अपेक्षा आहे। सुहास विटा नगरपालिकेच्या बाबतीत सगळ्या लोकांच्या अपेक्षा आहे की एकदाही सत्ता बदलली पाहिजे। आणि बऱ्याच वेळेला काय झालंय, एकदा मदत विनोदरावची, एकदा मदत तुमची आणि एकदा मदत माझी अशी ती सत्ता टिकली। ही सत्ता मागं कधीच गेली नसते। तुम्ही आम्ही जरी एक असलो आता काही बदलायचा विषय नाही, सगळेजण एकत्रच राहणार। त्यामुळे येत्या निवडणुकीला आपण बघूया त्यांच्याकडे काय करायचं। सुहासच्या निवडणुकीच्या बाबतीत सांगतो, तालुक्यामध्ये प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। कारण या मतदारसंघाचा माझाही पूर्ण अभ्यास आहे। खेडोपाडी मला फिरायची खूपच सवय आहे आणि खेडोपाडी गेल्यानंतर सुहासच्या बाबतीत आणि अनिल मोहनच्या बाबतीत अनेक लोक सांगतात की हे सगळी मंडळी शेतकऱ्यांच्यासाठी या लोकांनी प्रचंड काम केलं। आता या ठिकाणी अनेक गोष्टींचा उल्लेख करावा लागेल मला। पत्रकार आज सगळे जमले, त्यांना वाटते की अशोक भाऊंची भूमिका कशी झाली। माझा स्वभाव असा आहे की मी कुणावरती कधीही सुहास टीका करत नाही। मला जे करायचं आहे ते प्रामाणिकपणे मी करत असतो। विटा नगरपालिका आणि विट्याचा परिसर हा सुशोभित झाला पाहिजे या भूमिकेतून आपण सगळेजणच आहोत। तालुक्यामधलं काम अनिल भाऊंनी ज्या वेळेला केलं त्यावेळेला अनिल भाऊंच्या बाबतीत बोलत असताना सुहास मी नेहमी या रस्त्याला फिरायला जातो। सकाळी 7 वाजता मी परत यायचो, त्यावेळेला भाऊंची गाडी मुंबईला गेलेली असायची। रात्री 12 वाजता परत येणारा माणूस सकाळी पुन्हा 7 वाजता मुंबईला जाणार, असं कष्ट या भागात कोणीही केलं नाही। मी राजकारण करत असताना कधीच कुणाची कटुता ठेवली नाही। भाऊंचे माझे संबंध चांगले होते। त्यांच्या उद्धारत्या वयामध्ये अनेक गोष्टी मी सुहासला सांगायचो आणि हक्कानं सांगत होतो आणि दोन्ही मुलं माझं ऐकत होते। ते भाऊंनी सांगितले आपल्याला हे करायला पाहिजे, त्याने सुहासच सांगल, मी काय त्याला बोलत नाही। कारण माझा एक स्वभाव असा आहे की ज्या ठिकाणी अडचण असेल त्या ठिकाणी सध्या आपण उभं राहायचं। आज या मुलांची आई गेली, वडील गेले, कुणाचाही आधारवड राहिला नाही। म्हणून मी ठरवलं की आपण या वेळेला या दोघांच्या पाठीशी ठामपणे उभा राहायचं। आणि हे सगळं करत असताना आमच्या जुन्या मित्रांना स्पष्ट सांगितलं, आमचे कृष्णतांना पहिल्यापासून तिकडे आहे, तुम्ही तुमचं कुटुंब एकत्र करताय, माझंही कुटुंब एकत्र झालं पाहिजे ही माझी भावना आहे। कुटुंब विभक्त होऊन राजकारण कधी होत नाही। कुटुंबातले सर्व सदस्य आपल्या बरोबर असले पाहिजे, त्यावेळेलाच राजकारणाला खरी भरारी येते। कुठलीही अपेक्षा न ठेवता कुणाकडे माझे आणि पतंगराव साहेबांचे संबंध सुहास सगळ्यांना माहित आहे, पण त्या माणसाकडे मी कधी काही मागितलं नाही। 99चं एकच तिकीट मागितलं, त्यावेळेला मला जी काही त्यांची अडचण होती आणि ह्या दोन घराण्याचे संबंध होते ते
ते मला त्यांनी प्रश्न सांगितलं की असं तू थांब, मला अडचण आहे, अनिल भाऊंना निवडून यायचं आहे, मला निवडून यायचं आहे आणि पुढं मला आता तिकीट देता येणार नाही हे त्यांनी मला प्रामाणिकपणे सांगितलं. आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत होतो. कधीही त्यांना मी कधी काही मागितलं नाही, परंतु त्यांचं प्रेम माझ्यावरती इतकं होतं की कधी कधी इथले असणाऱ्या आमदारांना ते स्वतःच्या गाडीत घेत नव्हते, पण अशोकसाठी जागा खाली असायची, त्यांना सांगायचं तू तुझ्या गाडीत नाही. कारण त्यांच्यावरती माझा असणारा विश्वास आणि त्यांचा असणारा विश्वास या माध्यमातून मला राज्यामध्ये कुठेही काम करत असताना अडचण आली नाही. मला इथला कोण आमदार पण लागला नाही, मला काहीच लागलं नाही. पतंगराव साहेब एकच माणूस मला सगळ्या गोष्टी पुरवत होता. एक किस्सा सांगतो सुवासिकला. एक नाथ सिमेंट फॅक्टरी होती, आमच्या बँकेनं त्याचा लिलाव काढला होता आणि त्यावेळेला त्याच्यावरती सेल टॅक्स खूप मोठ्या प्रमाणावरती होता. 25 लाख रुपये सेल टॅक्स होता आणि तो 25 लाख भरल्याशिवाय बँकेला लिलाव करता येत नव्हता आणि 25 लाख भरणं आम्हाला काही शक्य नव्हतं. मी त्या काळच्या अर्थमंत्र्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं तुम्ही सेल टॅक्स कमिशनरला एवढ्या सूचना द्या आणि मला हा टॅक्स माफ करू द्या. अर्थमंत्री म्हणजे मी कुठल्याही अधिकाऱ्याला फोन करत नाही अशी त्यांनी भूमिका ज्यावेळेला डिक्लेअर केली त्यावेळेला मी तिथनं ताळ देणं उठलो आणि पतंगरावच्या आणि साहेबांच्या पुढे हा विषय ठेवला मी की मला हा सेल टॅक्स माफ करून पाहिजे आहे. तर म्हणजे अर्थमंत्री काय म्हणजे या विषयावरती ते कमिशनरला बोलत नाही. पण ते पतंगराव साहेब कुठले बस गाडीत पडले आणि आम्ही कमिशनर ऑफिसला गेलो आणि कमिशनर ऑफिसला गेल्यानंतर ते अधिकारी साहेबांना घ्यायला बाहेर आले आणि त्यांनी 1 मिनिटात सांगितलं की हा सेल टॅक्स 25,000 करा आणि तो बाकीचा सगळा टॅक्स माफ करून टाका. ही सवय पतंगराव साहेबांची कामाची होती. आपल्या भागातले सगळेच आमदार भाऊ